दत्तू भाऊंच्या बाबतीत सांगायचं जर म्हणलं तर आपल्याला रात्र कमी पडेल, पण खऱ्या अर्थाने मी एवढं सांगू इच्छितो की दत्तू भाऊ म्हणजे माझा क्लासमेट, आणि तो मी म्हणजे साधारण वयाच्या 5व्या वर्षापासून आम्ही एकत्र आहे. त्यामुळे दत्तू भाऊंचा जो स्वभाव आहे सगळ्या अर्थाने सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन मन मिळावू स्वभाव आहे, आणि त्या मन मिळावू स्वभावामुळं आज दत्तू भाऊंची जरी इच्छा नसली की आपण राजकारणात जायचं नाही, पण राजकारणात त्यांची इच्छा नसताना त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना ते राजकारणात यावं लागेल. कारण याआधी 2006 ते 2011 मध्ये मी नगरसेवक पद भूषवलेले, पण खऱ्या अर्थाने या सगळ्या वाटचालीत आता शिर्डीत 2000 सालापासून जशी नगरपंचायत चालू झाली तर जवळपास 50 ते 51-60 नगरसेवक नगराध्यक्ष अशी म्हणून संख्या झाली. पण हे एक नेतृत्व दत्तू भाऊंच्या कडे बघितल्यानंतर असं वाटत नव्हतं की दत्तू भाऊंची ज्या पद्धतीनं लोकप्रियता वाढेल, या दत्तू भाऊंचं फक्त सामाजिक काम करणं हा एकमेव सरळ भावनेतला विषय होता, आणि तो भावनेतून जो काम करता करता प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या मनावर त्यांनी राज्य कधी केलं हे कोणाला समजलं नाही. म्हणजे दत्तू भाऊंची जी पद्धत आहे समाजसेवेची, तर खऱ्या अर्थाने मी दत्तूला आग्रह करेल तर तू 100% शिर्डी नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये नगरसेवक नगराध्यक्ष हो. मी गोंदकर कुटुंबांच्या वतीने माझ्या फॅमिलीच्या वतीने दत्तू कोतेंबरोबर काल पण होतो, आज पण उद्या पण राहणार. कारण जसा त्यांच्या वडिलांचा स्वभाव होता, आज आमच्याकडे कधी मध्ये फॅक्टरी चालतो कोते गोंदकर, पण ह्या फॅक्टरला चॅलेंज देऊन वेगळाच हा फॅक्टर आहे दत्तू कोतेंचा. तर त्यामुळं त्यांच्या इलेक्शनच्या टायमिंगला कुठेही कोते गोंदकर हा फॅक्टर नसणार आहे, आणि सर्वांवर प्रेम करणारा आमचा दत्तू हा सर्वात जास्त मतांनी निवडून येईल अशी त्या वाढदिवसाच्या दिवशी मी ग्वाही देतो आणि शब्द देतो. त्या दत्तू भाऊंचा आजच मी मनापासून अभिनंदन करतो, आणि हा वाढदिवस एक कॉमन मॅन म्हणून आहे. पुढचा वाढदिवस आपण नगरसेवक नगराध्यक्ष म्हणूनच त्यांचा सादर करू, आणि तो पण सैराजी हॉटेल स्क्वेअरलाच करू. आता याआधी माझ्या माहितीप्रमाणे पत्रकारित आपण जे काम करतात तर आपण जाणू नये का शिर्डीमधील जे नेते वर्ग आहेत, ज्या लोक आजपर्यंत समजा नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील, तर आज यांचे काही दिवस बोर्ड लागले आणि काही निघून पण गेलेत. पण दत्तू भाऊच्या बाबतीत जर म्हणलं तर दत्तू भाऊंच्या जो कार्याची पद्धत जी लोकांनी हाती घेतली, मनावर बिंबवली, तर लोकांनी स्वयंस्फूर्तीतून आपला एक बॅनर असावा ही इच्छा व्यक्त करून प्रत्येकाने लावलेली आहे. आणि आज माझ्या माहितीप्रमाणे दत्तू भाऊंचा वाढदिवस रात्री 12 वाजेपासून चालू झाला, आजचा 12 वाजले, म्हणजे 24 तास वाढदिवस चालणं या कॉमन मॅनचं म्हणजे हा साधा सुद्धा माणूस नाही. तर या शिर्डीतील जनतेची सेवा करण्यासाठी बाबांच्या आशीर्वादाने त्यांना जी मागणी होती आणि त्यांच्या कामाची पद्धत बघितली मी, तर शिर्डी शहरात ज्या श्रीरामनगर मध्ये एक छोटासा इश्यू झालता तो सर्वात चांगल्या पद्धतीने जर हाताळला असेल तर आमच्या दत्तू भाऊंनी हाताळला. आणि त्यामुळं आपका सबका मालिक एक ह्या नावाला कुठेही किंतु परंतु धक्का लागला नाही, आणि श्रद्धा सबुरीचा संदेश घेऊन जो दत्तू भाऊने प्रत्येकाला समजून त्यातून मार्ग काढला, त्यामुळे त्या गोष्टीत त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे, आणि त्याबद्दल नक्कीच मला अभिमान वाटतो. म्हणून मी सांगितलं आता मी दत्तू भाऊंचा वाढदिवस करतो, पुढच्या वेळेस मी नगरसेवक नगराध्यक्षांचा वाढदिवस करील, त्यावेळेस पण आपण असाल. खरं कोणाच्या बाबतीत करायचा असतो का ज्याला तिकीट मिळणार नाही त्याच्या बाबतीत. आता आपल्याकडे आत्ताच्या परिस्थितीत 17 नगरसेवक आहे आणि 1 नगराध्यक्ष म्हणून असे 17 जण आहेत. तर पुढील वेळेस 22 होतील, 22-24 होण्याची शक्यता आहे दाट. आणि त्यातली त्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा यांच्या हा गळ्यातला ताईत दत्तू भाऊ, त्यामुळे त्याच्या तिकिटाकरता मागणी करायची गरज नाही पडणार एवढंच सांगेल मी.
उदयनराजे विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 66 85. खुशखबर खुशखबर, विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे. सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट. बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता. MSEB पोल कनेक्शन. 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा. 2 मीटर अंतरावर वाचनालय. लहान मुलांसाठी भव्य गार्डन. रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर. झोन येलो. ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला, साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क, शिर्डी. तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा. आमचा संपर्क क्रमांक: श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 90 11 11 20 10. श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 95 11 11 44 42. तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 99 70 75 0005.